एवढा पाऊस पडतोय ना, मला तर एवढं टेन्शन आलं की कसं शिफ्टिंग होईल काय माहिती. इकडे बघा खूप पाऊस पडतोय इथे. आजच्या व्लॉगमध्ये स्वागत. मी घराची करते शिफ्टिंग. तुम्ही बघू शकता कर्टन वगैरे ते मी सगळं काढलंय. तर शिफ्टिंगसाठी ते नो ब्रोकरवरनं मूवर्स अँड पॅकर्स नसतं का, तर ते लावलं होतं मी. तर टोटल किती खर्च आला मला पुण्यामध्ये घर शिफ्टिंगसाठी हे तुम्हाला मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि मूवर्स अँड पॅकर्सला सुद्धा आपलं म्हणजे माझं बजेट किती होतं आणि मला टोटल खर्च आला हे सर्व सांगणार आहे मी. तर इथे मी कपडे रेग्युलर हे जे कपडे आहेत हँगरला लावलेले ते मी काढलेत, बाकी मी काही काढलेलं नाही आहे. आणि हा ड्रेसिंग टेबल थोडंपैकी जे ज्वेलरी वगैरे होती ना ते काढून ठेवले मी. आपली जशी गोल्ड ज्वेलरी वगैरे ती फक्त काढून ठेवायची, बाकी सर्व काही ते स्वतःच करतात येऊन. म्हणजे जसं की मांडणीतले सर्व भांडे जशीच्या तसे ठेवलेत, मी काही केलेलं नाही आहे. तेच येणार, पॅक करणार आणि घेऊन जाणार. तर त्या आता थोड्या वेळात येतीलच, त्यामुळे मग मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. म्हटलं तुमच्यासोबत या गोष्टी शेअर कराव्यात आणि त्यांची काय प्रोसेस आहे, म्हणजे कसं पॅक करतात ते किंवा कसं शिफ्ट करतात हे तुमच्यासोबत शेअर करेल. तर ते आले आहेत आणि सुरुवात केली आहे पॅकिंग करण्यासाठी. बघा मांडणीची भांडी वगैरे ते सर्व स्वतःच काढत आहेत आणि सामान इकडच्या तिकडे होऊ नये किंवा डब्यातलं सामान पडू नये म्हणून त्यांनी पूर्ण डब्याला वगैरे टेपसुद्धा लावली होती. आणि खरंच खूप छान प्रकारे पॅकिंग केली की काही सामान फुटणार नाही, तुटणार नाही अशा प्रकारे. आणि ते आता शिफ्ट करत आहेत. सगळं घरसुद्धा मी हे क्लीन केलं आहे. शिफ्टिंग तर झालेली आहे. लाईट करते. सगळं घर क्लीन केलं मी. आपल्या ब्लॉगचा जो मेन मुद्दा आहे की मला शिफ्टिंगला किती खर्च आला, तर शॉर्टकटमध्ये सांगते मी. तर मला शिफ्टिंगला टोटल 5,000 रुपये खर्च आला. तो 5,000 खर्च कसा आला, तर इथून ह्या फ्लॅटपासून माझा दुसरा जो फ्लॅट आहे, जे माझं दुसरं नवीन घर आहे, त्याचा अंतर आहे फक्त 700 मीटर. 700 मीटर म्हणजे 5 मिनटाचं अंतर आहे. 5 मिनटापेक्षाही कमी, 4 मिनटाचं अंतर आहे. आणि त्यामुळे मला एवढा कमी खर्च आला. आणि खरंच मला असं वाटतं की बरं झालं मी ते नो ब्रोकरवरनं ते पॅकर्स आणि विवर्स लावलं, कारण त्यांनी खूप पटकन म्हणजे एक तासामध्ये पटापट ह्या घराची शिफ्टिंग केली. आता ते नवीन घरी गेले, तिथे शिफ्टिंग करणार आहेत. तिथे मी नाही गेले कारण की मला हे घर क्लीन करायचं होतं आणि राहिल्या घराचा कलर द्यायचा आहे, जो की तो आम्ही उद्या देणार आहेत. ते असो, पण झटपट जे मला मोठं टेन्शन होतं शिफ्टिंगचं ते सगळं झालेलं आहे. आणि त्यामध्ये त्यांनी म्हणजे मी काहीही काम केलेलं नाही, सगळं त्यांनीच कपाटात मांडणीतले सर्व भांडे असो, कपाटातील कपडे असो, सगळे त्यांनी पॅक केलेत. आणि त्यानंतर जसं की ते फ्रीजमधलं ज्या काय आपल्या सगळं सामान मी काहीही केलेलं नाही, सगळं त्यांनी केले. आता मोठ्या वस्तू फक्त ते लावून देणार आहेत. फ्रीज, कपाट, बेड अशा ज्या काही मोठ्या आहेत त्या लावून देणार आहेत. आणि ज्या काय आपल्या बारीक सारीक ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, कपडे वगैरे, ते बॉक्स फक्त ते ओपन करून देणार. मग ते मी उद्या करेल. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी घरी गेल्यानंतर मी नक्कीच ब्लॉग बनवेल आणि त्यांनी काय सेट करून दिले हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल.